मित्रांनो, ह्या मधल्या काळामध्ये ह्या 20 पैसेवाल्या कमेंटवाल्यांनी आणि ह्या चाय बिस्कुट मीडियाने ह्या मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेला एवढं महान बनवलं. कुणी हे सांगितलं की उद्धव ठाकरेंनी कोरोनामध्ये WHO ला सल्ला दिलाय. लोकांनी तर इथपर्यंत करून ठेवलं की आतापर्यंत असा मुख्यमंत्री झालाच नव्हता. मग माझा एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. कुणी म्हणलंय महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री, कुणी म्हणतंय सर्वसामान्याचा मुख्यमंत्री. आणि ह्या सगळ्या गोष्टीसोबत ह्या एका प्रामाणिक माणसाला लोकांना नाकारलं आणि हे गद्दार शिवसेना फोडून बाहेर गेले. हे नेरेटिव्ह ऑटोमॅटिक आणि छानसं बरोबर वाजवलं गेलं होतं, वाजवलंही. पण ह्या सगळ्या नेरेटिव्हचा, ह्या सगळ्या गोंधळाचा, ह्या सगळ्या उरबडव्याचा सध्या आता मित्रांनो बाजार उठतोय. आता या सगळ्या लोकांसमोर ही सगळी खरी परिस्थिती हे समोर अगदी शुद्ध उभा आहे. आता मित्रांनो झालं असं, आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांचं कॉलर पकडलंय आणि सांगितलंय 2028 ला तुम्ही नसणार आहे. म्हणजे दुनियेमध्ये असतील पण त्या ठिकाणी त्या पदावरती नसणार, ते आता आहेत त्या. मित्रांनो, रामकृष्ण हरी, आपल्याला आज या महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. पूर्वी सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या विषयावरती आपण गेले 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि 2 ते 3 वेळा आपण ह्या पूर्ण विषयावरती बोललोय. त्याची बातमी सोशल मीडियावरती, न्यूज चॅनलवरती काल सुरुवात झाली. म्हणजे ह्यापूर्वी आपण या विषयावरती पूर्णपणे चर्चा केली होती, बोललो होतो. पण त्यावेळेस मला काही लोक म्हणले, तुम्हाला काय पुढचं कळतंय का, तुम्हाला राऊतनं सांगितले का? आता राऊतनं सांगायची गरज नाही, हे पूर्ण न्यूजला हे दाखवत आहेत, ते पण प्रूफ सहित. बघा, आतापर्यंत ह्या भाजपला किंवा महायुतीला कोसणारे ही जी काही कोस मंडळी, हुजरे मंडळी आहे, आता झालंय असं, संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे 3 लोक. एक लोक म्हणतात ना, मागच्या काळामध्ये जी अवस्था मातोश्रीवरती बाळासाहेब ठाकरेंची केली होती त्यांच्या मुलानं, तशी अवस्था आता उद्धव ठाकरेंची सध्या मातोश्रीवरती सुरू आहे, अशा पण चर्चा बाहेर चालू आहे. त्यांच्या मताला व्हॅल्यू 0 आहे असंही बोलतात. झालं असं, शिंदे साहेबांसोबत हे खासदार मंडळी जी आहे शिल्लक सेनेमधील, ती जाणार, शिफ्ट होणार, अशा चर्चा या महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या राजकारणामध्ये एकूणच चालू झाल्या. मग आता ह्यावेळेस ह्या सगळ्यांची झोप उडाली. मग ताबडतोब मातोश्रीवरती बैठक बोलावली. म्हणजे जे बाहेर आलं ते सांगतोय मी, म्हणजे संजय राऊत दिल्लीला जायची अगोदरची गोष्ट आहे. मग आल्यानंतर त्यावेळी तिथं चर्चा झाली. चर्चा कुठली होती? त्यामध्ये पहिला विषय निघाला तो म्हणजे डायरेक्टली राऊतांचाच. तो विषय काय पुन्हा बोलू आपण. पण ह्या सगळ्या खासदाराची मागणी काय होती? मागणी हे होती की आता आम्ही पुढच्या निवडणुका लढवू गॅरंटी काहीच नाही, शक्यता काहीच नाही. पण आमचं राजकारण राहील की नाही आम्हालाही माहिती नाही. कारण आतापर्यंत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा पक्षाच्या नेतृत्वाने कधीच जिल्ह्यासाठी, खासदारासाठी, लोकांसाठी उभे राहिले नाहीत, फक्त मुंबई महानगरपालिका सोडली तर. मग जे नेते कार्यकर्त्याला सपोर्ट नाही करतात, मग त्या नेत्याच्या खाली जी फळी असते ती राहील कशी? हे सगळी फळी आता निष्ठत आहे खाल्ली. मग यांनी सांगितले की नेतृत्व आमचं हे करत नाही, निधी मिळत नाही, सहकार्य मिळत नाही, सभा लागत नाहीत, काहीच लागत नाही, लोकांचं कॉन्टॅक्ट होत नाही, लोकांशी मन जुळणं, नातं जुळवणं ही वटाला पॉसिबल नाही, होती नाही. मग यावरती बोललं गेलं. मग त्यानंतर संजय राऊतावरती सगळी बारी आली. आपल्या सेनेची 20 आमदार असताना संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का सुचवलं? मग त्यावेळेस आता हे संजय राऊतांची इच्छा होती काकानं खासदार व्हावी.
व्हावं. आणि आदित्यची इच्छा होती की खासदार ह्या प्रियंका चतुर्वेदी नावाच्या उत्तर भारतीय व्हाव्या, हिंदी भाषिक व्हाव्या. पण या ठिकाणी आदित्यचा इगो हार्ट झाला. मग इथं असं याच्यामध्ये ठरलं की जर संजय राऊतांनी या सगळ्या गोष्टीला सुरुवातच केली नसती काकाला खासदार करा म्हणून, तर या ठिकाणी कदाचित हे जे काही पॉलिटिक्स हे राजकारण वेगळं असलं असतं. आज खासदार ह्या चतुर्वेदी असले असते. पण राऊतांनी खडा टाकला, राऊत बाजूला निघाले. पण त्या ठिकाणी मग आपलं ह्या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे उडी घेतली. राऊतांनी काही केलं असेल, काही बोलला असेल तर पक्षप्रमुख मीच आहे, तो शेवटचा निर्णय माझा असेल. ठीक आहे, आपण ही गोष्ट मानू की ठाकरे बोलले की शेवटचा निर्णय हा माझा असेल, मी पक्षप्रमुख आहे. राऊत बोलले काय, काकाला खासदार करायचे. हे म्हणतात की सगळे निर्णय मी घेतो, मी प्रमुख आहे. मग निर्णय घेतला कुठला, जे राऊतांनी बोललंय तेच झालं, खासदार काकाच बनले. मग हे सगळं झालं. यामध्ये रागामध्ये इथून प्रियंका मॅडम निघून गेल्या. मग उरले कोण, हे मंडळी उरले. त्यामध्ये एक म्हात्रे नावाचे शिंदे साहेबांचे एक नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी बोललेले आहेत की त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी राऊतांचं कॉलर पकडलं आणि सांगितलं की 2028 मध्ये तुम्ही खासदार नसणार आहात. म्हणजे एकूणच राऊतांना शिवसेनेतून काढायची तयारी ही फुल झाली आहे. आता राऊत हे शिवसेनेचा घटक नसणार आहेत. लगेच राऊत दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, कपिल सिब्बल हे सगळ्या मंडळींसोबत आपल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन हिंदी इंग्रजीमध्ये केलं. हे एकूणच असंही घोटाळा घालमेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की मला भाषण आठवतंय नीलम गोरे यांचं. त्यांनी जो भाषण परवा दिवशी केलंय ते भाषण आठवत आहे. त्यामुळे त्यांचं एक वाक्य मला मनाला खूप भावलं होतं. आपल्या घरातील एखादा नोकर आपल्याला सोडतो तर आपल्याला वाटतंय की माझं काय चुकलं असेल म्हणून त्यांना नोकरी सोडली आहे. पण 70 लोक सोडून गेले, लाखो लोकांनी मतं बदलली, हजारो कार्यकर्ते सोडून गेले, तरीही उद्धव साहेबांना एक वेळेसही वाटलं नाही का माझं काय चुकलंय, तर मी चुकीचं काय मी वागलो किंवा मी चुकीचं आहे. म्हणून लोकांनी मला नाकारलं आणि मला आमच्या लोकांनी जवळच्या नाकारलं. अगदी बरोबर आहे. ही जी सगळी उरबडवी मंडळी आहे, सगळे ऑनलाईन मुख्यमंत्री, ऑनलाईन मंत्रिमंडळ जी आहे, हे सगळं असंच आहे. एक मधल्या काळामध्ये खूप मीम्स आणि जोक व्हायरल झाले होते की कोरोनामध्ये ज्या लोकांनी डॉक्टरकी केलेली आहे, BE केलेला आहे, त्या नेमकं त्यांचा क्लास कुठला असणार आहे. हे अनेक हास्यमय मीम्स हे आले होते. आणि त्याच कोरोनामध्ये जो मुख्यमंत्री झाला असेल तो कसा असेल हेही पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. काय ते घोटाळे, काय ते मिठी नदी, काय ती खिचडी, काय ती PPE कट, काय ती बॉडी. अरे काय कुठं नेहून ठेवला होता महाराष्ट्र माझा. इथं आपण उराडे बडवायचे मराठी म्हणून, आणि एका खासदार परप्रांतीय महिलेला करण्यासाठी ज्या राऊतांनी गुडघे आतापर्यंत झिजवले त्या मातोश्रीवरती या उद्धव साहेबांच्या जवळ, त्या लाता घालायच्या. हे कुठलं काय कळत नाही. पण एक गोष्ट खरी आहे, एक पटली गोष्ट, शिंदे साहेब ऑलवेज राईट होते त्यावेळेसही आत्ताही. हे महाराष्ट्राला तेव्हाच कळलंय, आता जी काही 20 पैसेवाले आहेत त्यांना पण समजलंय. वडापाव पट्टे जे आहेत त्यांनाही कळलंय, अरे यार हे आपण जे माणूस निवडलाय हे माणूसच चुकीचा आहे. आपण सत्ता जे म्हणतो ना, सत्ता, ते आवडते मुख्यमंत्री, हे सगळं काही फक्त एक प्लॅस्टिकचं बेगडी हे लोक होते. हे लोकांचं प्लॅस्टिक बेगड ही ते वस्तूवर निघून गेलंय. आता हे जे खरे चेहरे लोकांसमोर हेच ओपन करत आहेत, हेच एकमेकांना एक्सपोज करत आहेत. ज्या वेळेस राऊत इथून बाहेर पडतील त्यावेळेस एपिस्टीन फाईल, खरात फाईल, याच्याहून मोठ्या फाईल राऊत बाहेर काढणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण राहून वाटतंय की आदित्य ठाकरेंनी काका म्हणता त्या काकाचंच कॉलर पकडलं थोडंसं ऐकायला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला
साजेसं वाटत नाही. ते गोष्ट किती खरी आहे किती खोटी आहे ही त्यांना आणि त्या म्हात्रे ताईंनाच माहीत आणि त्या मीडियालाच माहीत. पण अशा बातम्या होत्या मग त्याविषयी आपण बोलत आहे. तुमचं एकूणच या पूर्ण प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हायला मित्रांनो विसरू नका. आणि सर्वांना परत तीच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.